आज आपण इंदोरी पोहे करत आहोत आणि त्याच्यासाठी कांदा घेतले आहेत मी. कांदे आमच्याकडे जरा आम्ही पोह्यामध्ये कांदे जरा जास्त घालतो कांदा, कारण का अगदीच नाही तर ते कोरडे कोरडे लागतात. त्यामुळे हे मी 2 कांदे घेतलेले आहेत. आता साधारण 2 ते 3 माणसांसाठी प्रत्येकी 1 मूठ असे पोहे घ्यायचे. म्हणजे प्रत्येकी एक मोठी मूठ अशी भरून घ्यायची आणि वरती थोडेसे पोहे टाकायचे. हे पोहे मी जाड पोहे आहेत. हे मी 2 मिनटं चाळले आहे आधी, स्वच्छ घाण काढली त्यातली, आणि 2 मिनटं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अगदी 1-2 मिनटं मी पाणी घालून भिजवून ठेवलेले. त्याच्यानंतर ते चाळणीमध्ये मी काढलेले आहेत आणि त्यामुळे असे अतिशय मोकळे पण आणि मऊ झालेले आहेत. म्हणजे खाताना आपल्याला ते कडक कडक लागत नाहीत. हे बघा अगदी सॉफ्ट झालेले आहेत. असं हाताने हे केलं ना तर त्याचा चुरा होतो, एवढे मऊ झाले आहेत, पण खाताना ते छान लागतात. आता त्याच्यासाठी 2 कांदे घेतले आहेत, कढीपत्ता आहे, थोडीशी फोडणीत कोथिंबीर टाकणार आहे, मिरची आहे, आणि ह्याच्यात वेगळं म्हणजे त्याला फोडणीला बडीशोप आणि धणे घालायचे आहेत. तसंच आपली नेहमीची फोडणी जी असते, मोहरी, हिंग, ते तर आपण घालणारच आहोत थोडं थोडं, आणि त्याच्याबरोबर हे फोडणीला घालायचं आहे. ह्याचा जो सुवास आहे, म्हणजे जो स्वाद आहे, तो पोह्याला लागतो आणि पोहे अतिशय सुंदर लागतात. माझ्या मैत्रिणीकडे परवा मी खाल्ले आणि त्यानंतर मला खूपच आवडले, म्हणून मी आज तुम्हाला हे दाखवत आहे. हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज आपण करतो आहे इंदोरी पोहे. कढई आपली तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकते. तेल आपण नेहमी घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं पोह्याला, म्हणजे मग पोहे ना असे खाताना सुके सुके लागत नाही. जर ते सुके सुके लागले ना तर घशाशी असं अडकल्यासारखे होतात. आता हे आपली कढई तापलेली आहे. पोहे हे सगळेच जण घरी करतात, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आणि हे पोहे आता मी वर्षानुवर्ष पोहे करते, पण हे पोहे मी खाल्ले त्या दिवशी माझ्या मैत्रिणीकडे आणि मला खूपच आवडले. एक तर तिने गरम गरम करून दिले. तुम्ही पण करून बघा, काहीतरी वेगळं म्हणून खूप छान लागतात. आता थोडीशी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा मोहरी तडतडायला लागली आहे. आता हे मी धणे हे असे हातावर चोळून घेतलेले आहेत, तर ते धणे असे आपण फोडणीला घालणार आहोत. धणे आणि हे घातलेलं आहे मी बडीशोप. त्याच्यामध्ये हिंग टाकते, नंतर लाल मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी फोडणीमध्ये. त्याचा वास खूप छान येतो. कढीपत्ता घालते. हे बघा फोडणी आता छान झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता चिरलेला कांदा टाकूया. एक लक्षात घ्या, बरेच जणांकडे मी बघितले पोह्याला अगदी 4-5 माणसांचे पोहे करायचे असते तरी अगदी एखादा कांदा घेतात, पण पोह्याला हा कांदा नेहमी छान लागतो. त्यामुळे थोडासा तुम्ही घेता त्याच्यापेक्षा थोडा जास्त कांदा घ्या आणि कांदा चांगला मऊ पडेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा. असा कांदा टाकून लगेच पोहे टाकायचे नाही. तर आता हे कांदा चांगला मऊ पडेपर्यंत मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि कांदा चांगला शिजवून घेते. हे बघा कांदा आपला 2 मिनटात मऊ पडलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे. कांद्यातच मीठ टाकायचं म्हणजे सगळीकडे लागतं. हळद घातलेली आहे आणि मी लिंबू टाकणार आहे, त्यामुळे थोडीशी आम्हाला साखर आवडते म्हणून मी टाकते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. तसंच त्याच्यावरच लिंबू पिळायचं, म्हणजे आपण जेव्हा वरून लिंबाची फोड देतो ना त्याच्यापेक्षा पोह्यातच पिळायचं, म्हणजे ते सगळीकडे छान लागतं. कारण डिशमध्ये पोहे दिल्यावर आपण लिंबाची फोड दिली तर ते नीट ढवळता येत नाही लिंबू पिळल्यावर, आणि प्रत्येकाला आवडत नाही, हात पण खराब होतात. त्यामुळे लिंबू पिळायचं आणि हे ढवळून आता मी त्याला जरा झाकण ठेवून दुसरी वाफ काढते, म्हणजे तो मीठ टाकल्यामुळे कांदा अजून छान मऊ होईल आणि साखर लिंबू त्याला छान लागेल. बघा आता लिंबू आणि साखर टाकल्यामुळे त्याला आणि मीठ घातल्यामुळे कांदा अजून मऊ पडला आहे आणि त्याला असं पाणी सुटलं. आता मी कढीपत्ता देठासकट टाकते आणि नंतर ते देठ काढून टाकते, कारण देठाची चव पण फोडणीमध्ये उतरते. आता ह्याच्यामध्ये आपण आता पोहे टाकूया.
पोहे आपले तयार आहेत। आता हे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणून त्याच्यावर म्हणजे आम्ही नेहमी टाकतो, मी साजूक तूप घालणार आहे। साजूक तूप 2 चमचे टाकायचं, माझी पळी छोटी आहे म्हणून मी जास्त टाकते जरा, आणि त्याला चांगली वाफ घ्यायची पोह्यांना। साजूक तूप टाकून झाकण ठेवून अगदी 1-2 मिनटं वाफ घ्यायची, तर त्याचा जो सुवास आहे म्हणजे वास आहे तुपाचा, तो पोह्याला छान लागतो आणि खाताना ते अतिशय सुंदर लागतात आणि असे हे नाही लागत, म्हणजे कोरडे कोरडे नाही लागत, खाताना जरासे ओलसर वाटतात। त्यामुळे तुम्ही पण नक्की घालून बघा साजूक तूप। पोहे तयार झाले की साजूक तूप घालायचं आणि मग एक चांगली वाफ काढायची की आपले पोहे तयार। जर तुमची तयारी असेल, जे सगळी तयारी केलेली असेल, तर हे पोहे 5 ते 7 मिनटात 7-1 मिनटात तयार होतात। हे बघा आपले पोहे तयार आहेत। आता इंदुरी पोहे तयार आहेत, त्याच्यावर थोडी आपण कोथिंबीर घालूया, आपली सखी प्रिय मैत्रीण, आणि ह्याच्यावर एक स्पेशली म्हणजे सगळेजण तुम्ही घालत असाल तर ठीक आहे, हे थोडेसे मी डाळिंबाचे दाणे टाकत आहे। आपण टोमॅटो वगैरे नेहमीच घालतो, पण असे हे घालून तुम्ही करून बघा, खूप छान लागतात। ते दाणे जेव्हा दाताखाली येतात पोहे खाताना तेव्हा खूप छान लागतात। असे हे आपले इंदुरी पोहे तयार आहेत। दिसायला पण कलरफुल दिसतात आणि लहान मुलं पण आवडीने खातात, कारण जरा वेगळं दिसतं म्हणून। तर तुम्ही पण असे करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडतील। आपले पोहे तयार आहेत, असे करून बघा। तुम्हाला जर हे पोहे आवडले तर आपल्या ह्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही पण असे पोहे करता का, नाहीतर करून बघा आणि कसे लागतात ते मला नंतर कमेंट करून सांगा। धन्यवाद।